महादेवा, आपण माझी भक्ती पाहून खरंच प्रसन्न झाला असाल तर मला वरदान द्या. कामसुरा, तुला कोणते वरदान देऊ? महादेवा, या जीवनात मला कोणाच्यातून मरण नाही हवे असं मला वरदान द्या. तथास्तु, तथास्तु. महादेवानं मला वरदान दिले. आता पाहतो त्या देवांची परीक्षा. चाललो चाललो. या सृष्टीचे चालक मालक आपण असून सुद्धा वेळोवेळी असुर शक्ती आपल्यावर आक्रमण करत असतात. होय विष्णुदेवा, तुमचं म्हणणं खरं आहे. पण सृष्टीच्या काळचक्रानुसार एक जाणार दुसरा येणार. आपण आपलं कार्य करतच राहावे. कम प्रत्यक्ष आहे ते. नारायण नारायण
काय करावे देहाला या अहंकार का जाईना काय करावे देहाला या अहंकार का जाईना चंदना परी जिजावे दरवळावे चंदना परी जिजावे दरवळावे सुगंध काही केल्या राहीना काय करावे देहाला या अहंकार का जाईना काय करावे देहाला या अहंकार का जाईना चंदना परी जिजावे दरवळावे चंदना परी जिजावे दरवळावे सुगंध काही केल्या राहीना करावे देहाला या अहंकार हा राहीना काय करावे देहाला या अहंकार हा राहीना जनन मरण नारायणा कारणी मायेचा पाना करी रक्ताचं पाणी मायेचा पाना करी रक्ताचं पाणी मायेचा पाना करी रक्ताचं पाणी जनन मरण नारायणा कारणी मायेचा पाना करी रक्ताचं पाणी मायेचा पाना करी रक्ताचं पाणी मायेचा पाना करी रक्ताचं पाणी भोग सारे सांग चुकले पुणा काय करावे देहाला या अहंकार का जाईना काय करावे देहाला या अहंकार का जाईना करावे देहाला या अहंकार का जाईना काय करावे देहाला या अहंकार का जाईना नारायण नारायण आज कसं काय येणं गेलं या वैकुंठ नगरी? प्रत्यक्ष भगवान श्री विष्णुदेव चिंतेत असताना आम्हाला स्वस्थ राहवलं नाही म्हणून येणे केलं. नारायण नारायण. नारदा, अरे तू असा येणार नाहीस. तुला कुठल्या तरी गोष्टीची चावल लागली असणार. पिताश्री, आपण तर सर्वज्ञ आहात, तरी पण आपणास मी सावध करण्यात आलो आहे. नारायण नारायण. काय काम बोलता मुनिवर्य? आता कोणतं संकट येणार आहे? नारदा, अरे तुझ्या बोलण्याचा अर्थ तरी आम्ही काय घ्यावा? नारायण नारायण. पिताश्री, कामासूर दैत्य त्याची आई रुंदा देवी याचे पावित्र्य भंग केल्याची बातमी सर्वत्र पसरली आहे आणि प्रत्यक्ष भगवान महादेवांकडून त्याने वर घेऊन तुम्हा देवांवर तो सॉरी करत आला आहे.
तुम्हाला म्हटलं सावध करावं. नारायण नारायण. त्याची हिमदल मुनिवर्य, आपण योग्य वेळी आलात. पाहतोच तो कामासूर काय करतो ते. नारायण नारायण. नारदा, अरे तू येणाऱ्या संकटाची चाहूल आधीच आम्हाला लागली होती. तू त्या कामासुराचा आम्ही कायमचा बंदोबस्त करतो. तू तू आनंदाने जा. नारायण नारायण. ब्रह्मदेव विष्णुदेव कामासुर हा महापराक्रमी आहे आणि त्याने महादेवाकडून प्रत्यक्ष वर घेतला आहे या त्रिकुंडावर राज्य करण्याचा. तरी पण आपण सावध असावं. नारायण नारायण. नारायण नारायण. प्रभु रामाने दर्शन द्यावे. प्रभु रामाने दर्शन द्यावे. गातो मुखी हरिनाम हरिनाम. गातो मुखी हरिनाम. अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम. हो अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम. श्रीराम श्रीराम प्रभु श्रीराम. श्रीराम 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 प्रभु श्रीराम. प्रभु रामाने दर्शन द्यावे. प्रभु रामाने दर्शन द्यावे. गातो मुखी हरिनाम हरिनाम. गातो मुखी हरिनाम. अंतरी माझा रात्रंदिन तो वास करील श्रीराम. श्रीराम 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 प्रभु श्रीराम. श्रीराम 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 प्रभु श्रीराम. ब्रह्मदेव, या संकटाला आपण धीराने सामोरे जायला हवं. आपण आपल्या नगरीमध्ये जाऊन सर्व देवांना ही वार्ता सांगायला हवी. विष्णुदेवा, आपण स्वर्गहीन जाऊन आपल्या सैन्यासह जाऊन त्या कामासुराचा कायमचा बंदोबस्त करायला हवा. यावे चला आपण. चला ठीक आहे.
नारायण नारायण चंद्रभागे तीरी उभा राहिला चंद्रभागे तीरी उभा राहिला वैष्णवात देवयाची डोळा पाहिला वैष्णवात देवयाची डोळा पाहिला चंद्रभागे तीरी उभा राहिला चंद्रभागे तीरी उभा राहिला चंद्रभागे तीरी उभा राहिला चंद्रभागे तीरी उभा राहिला वैष्णवात देवयाची डोळा पाहिला वैष्णवात देवयाची डोळा पाहिला चंद्रभागे तीरी उभा राहिला चंद्रभागे तीरी उभा राहिला चंद्रभागे तीरी उभा राहिला चंद्रभागे तीरी उभा राहिला आषाढी मेघराज सावली धरी विठुमाया जाहला हा वार करी विठुमाय जागला हा वार करी विठुमाय जागला हा वार करी हळूवार गंधवतीचा ओला सरी नाम ओठी विठ्ठलाचे कारव्यापरी नामविधी विठ्ठलाचे कार व्यापरी नाम जस विठ्ठलाचे कार व्यापरी ओ विठू गजरात वारा वेडावला विठू गजरात वारा वेडावला अंतरीचा भाव माझा विठू सावळा अंतरीचा भाव माझा विठू सावळा चंद्रभागे तीरी उभा राहिला चंद्रभागे तीरी उभा राहिला चंद्रभागे तीरी उभा राहिला चंद्रभागे तीरी उभा राहिला नारायण नारायण नारद मुनी या इंद्रानगरीमध्ये आपलं स्वागत असो. नारद मुनी कसं काय येणं केलं आपण? इंद्रदेव कामासूर दैत्य फार उन्मत्त झाला आहे आणि त्याने प्रत्यक्ष भगवान महादेवांकडून वर घेऊन या त्रिखंडावर राज्य करण्याचं स्वप्न बघत आहे आणि तो तुमच्यावर चाल करून येत आहे. म्हटलं तुम्हाला सावध करावं. नारायण नारायण. नारद मुनी तुम्ही काही काळजी करू नका. नारायण नारायण वार करी झालो तुझा पांडुरंगा वार करी झालो तुझा पांडुरंगा
बाप रखुमाई माय याच्या परी जीवनी अवकार विठ्ठल बाप रखुमाई माय याच्या परी जीवनी अवकार विठ्ठल बाप रखुमाई माय याच्या परी जीवनी अवकार वर करी झालो तुझा पांडुरंगा असं लागे उरी तुला पहावया वर करी झालो तुझा पांडुरंगा असं लागे उरी तुला पहावया तुझी माझी भेट होत राह तुझी माझी भेट होत राह विठ्ठल बाप रखुमाई माय याच्या परी जीवनी अवकार 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 नारायण नारायण या इंद्रनगरीचा राजा इंद्रदेव नित्य नेमानं नाच गाणं झालं पाहिजे तेव्हा तर देव खुश होणार. आपण उर्वशी रंबाला हात करून बघतो. उर्वशी ए रंबा तुझा खूप उत्कृष्ट आहे गाणं पाहण्यासाठी नाच गाणं बघण्यासाठी. नार देखणी मनमोहिनी परम सुंदरी नागिनी वाणी लचके कंबर इंद्राच्या दरबारी गरम भजनाचते नाचवते सारींद्रपुरी गरम भजनाचते नाचवते सारींद्रपुरी आहे क्या बात है नार देखणी मनमोहिनी परम सुंदरी नागिनी वाणी लचके कंबर इंद्राच्या दरबारी
नार देखणी मनमोहिनी परम सुंदरी नागिनी वाणी लचके कंबर इंद्राच्या दरबारी गरंबाज नाचते नाचवते सारी इंद्रपुरी 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 नजरेला नजर रोखून धरते कलेचा होतो ठार तिची अदाई घायल करते मदनाचा हावार मदनाचा हावार मदनाचा हावार हो नजरेला नजर रोखून धरते कलेचा होतो ठार तिची अदाई घायल करते मदनाचा हावार मदनाचा हावार मदनाचा हावार मधाळवाणी गोजिरवाणी तिची अदाकारी मधाळवाणी गोजिरवाणी तिची अदाकारी रंबाज नाचते नाचवते सारी इंद्रपुरी रंबाज नाचते नाचवते सारी इंद्रपुरी रंबाज नाचते नाचवते सारी इंद्रपुरी रंबाज नाचवते नाचवते सारी इंद्रपुरी रंबाज नाचते नाचवते सारी इंद्रपुरी रंबाज नाचते नाचवते सारी इंद्रपुरी कोण दैत्या? सोड तिचा हात. सोड म्हणून बोलतोय ना ए इंद्रा तुझा तुझा ऐकायला आलं नाही मी ते बऱ्या बळानं तुझी इंद्रानगरी माझ्या स्वाधीन कर आणि चालतं हा इथून अरे कदापि शक्य होणार नाही अरे इंद्रनगरीचा इंद्रदेव राजा आणि तू कपटी मला शिकवतोस इंद्रा इंद्रा तू असं ऐकणार नाहीस तुझ्या हिंमत असेल तर होय जास्त तयार अरे तुला यम सगळी काढतो हा इंद्राचा पराक्रम जर असेल तो होईल त्याला तयार होय जास्त तयार अरे देवांचा देव इंद्रदेव आणि सुद्धा मला तो आवाज देतो. अरे देवांचा देव दैत्याचा पराक्रम आजपासून ही इंद्रानगरी माझी झाली आणि मी या तळकाचा दास झालो.
हे विष्णू ही वैकुंठ नगरा माझ्या स्वाधीन कर आणि चालता हो इथून. कामासुरा एवढा गर्व बरा नव्हे. मुकाट्याने बोलू की जा ते चुकाने राज्य कर. चुप का माझ्या पित्याला कपटाने मारून माझ्या आईच्या पवित्राला डाग लावणारा तो सोड सोड घ्यायचंय मला सोड. तुझ्या तुझ्या रक्ताचा अभिषेक या देहाला अर्पण करायचा आहे. तुझ्या जर हिंमत असेल तर होईतच तयार. काही हरकत नाही. कर युद्धाची तयारी. तुझ्या जागा तुझ्या रंगात ठेवला. अत्याचार. गोर गरीब जनता, पशु पक्षी, प्राणी मात्रा कसे सैरावैरा पळत आहेत याचे याचे परिणाम वाईट होतील. हे थेड्या, तुला जर हे बघवत असेल ना तर ही ब्रह्मपुरी माझ्या स्वाधीन कर आणि माझ्या नावाचा जयघोष कर. कामासुरा जिभेला आवडते नाहीतर माझ्या भस्माने तुला भस्म करून टाकू. चुप थेड्या, तुझा तो इंद्र विष्णू केव्हाच माझ्या युद्धात पराभूत होऊन पळून गेले. आता राहिला फक्त तो होईतच तयार. कामासुरा एवढा उन्मत्त होऊ नकोस. तुझ्या अंगात जर बळ असेल, तुझ्या अंगात जर ताकद असेल तर होईल झाला ब्रह्मदेवा, तूही पळून गेलास. आता राहिला तो फक्त महादेव. असा जातो त्या कैलास पर्वतावर.
आशीर्वाद साऱ्या देवांना सगळं आपण सोडलं आहे. आता राहिलास फक्त तू तेव्हा बऱ्या बरोबर हे पहिला खरं स्वाधीन काय आणि काय पण एक कामासुरा माझ्या वराने इतका उन्मत्त होऊ नकोस. पृथ्वी तलावर प्रत्येकाचा शेवट हट्ट आहे. माझ्या वराचा तुला गर्व झाला आहे, पण एक चमत्कारी शक्ती तुझा सर्वनाश करेल हा माझा शब्द आहे. अरे लक्षात वैरागी तू मला उत्तर देऊ नकोस. तुझ्या जर हिंमत असेल ना तर होय असेल. कामासुरा या पृथ्वी तलावर मला आवाज काढण्याला अभिनंदन करण्यात आले. आता या सर्व देवांना सरळ कापड सोडून सोडतो. आलं तुमच्या महाराज. फार उन्नत झालाय. तुमच्या वरदानामुळे तो फार माजलाय. याच्यावर काहीतरी कायमचा उपाय करा. महादेवा, आपण खूप धैर्यवान. आपल्यावर आजवर कुणी इतका गुरु वागला नव्हता. हे देवाचे देव महादेवा त्या सृष्टीचा पालन करतात. यातून आपणच काहीतरी मार्ग काढावा. देव, मी दिलेला वर मागे घेऊ शकत नाही. यातून आपली सेवा नाही होईल. आपण यावर उपाय काढू. सर्व शक्तीचा वापर करून त्यावर मार्ग काढू. नारायण नारायण काळजाची तार झेलुनी ही नारदाची वाणी अंतरी
कोणी सुचले नाही कोणालाही भोग जीवनी मानवा मानवा या देवा करणी काय तू पुण्य केले सांग जन्मा येऊनी मानवा मानवा या देवा करणी काय तू पुण्य केले सांग जन्मा येऊनी मानवा मानवा या देवा करणी काय तू पुण्य केले सांग जन्मा येऊनी मानवा मानवा या देवा करणी काय तू पुण्य केले सांग जन्मा येऊनी जन्मा येऊन केले सखा विंडमाती समाती सखा जन्मा येऊन केले सखा विंडमाती समाती सखा माझा माझा तू करतो सखा सारखी या शिवणी त्याचे झाड षटकनाथानी मोहाचा शेळ कोणी अशी गावे राजे त्या गोणी सांगे हृदयातून नार शिवायनी मानवा मानवा या देवा करणी आय तू पुण्य केले सांग जन्मा येऊनी मानवा मानवा या देवा करणी आय तू पुण्य केले सांग जन्मा येऊनी मानवा मानवा या देवा करणी आय तू पुण्य केले सांग जन्मा येऊनी मानवा मानवा या देवा करणी आय तू पुण्य केले सांग जन्मा येऊनी नारायण नारायण त्या ठिकाणी काय संदर्भ घ्यावा आम्ही नारायण नारायण मुनिवर्य, आपण श्रीकांताजी असून आपल्याला सर्व काही ठाऊक आहे. यावर एखादा उपाय सांगावा. नारायण नारायण देव हो तुम्ही निश्चिंत राहा. देवी पार्वती आणि महादेव यांच्या सिद्धीनुसार एक शक्ती उत्पत्तीला येईल आणि त्या कामासुराचा वध करेल. नारायण 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 देह देव करून वेड्या जन्मवाया जाई वरदान तुझा माया त्याच्या पायी देव देव करून वेड्या जन्मवाया जाई स्वर्ग आहे तुझा माया त्याच्या पायी
शांत राहून चालणार नाही. नारद मुनींनी दिलेल्या युक्तीनुसार आपल्याला श्री गणेशाची आराधना करायला हवी. चला तर मग आपण गणेशाची आराधना करूया. देव हो, देव हो, तुम्ही निश्चिंत राहा. लवकरच माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यापासून उत्पत्ती होऊन मी विकट अवतारी या कामासूर दैत्याच्या सर्व नाशासाठी भूतलावर येत आहे. देव हो, तुम्ही स्वस्थानी जा आणि सुखाने राज्य करा, सुखाने राज्य करा, सुखाने राज्य करा. तुला तुझ्या वराचा फार गर्व झालाय. दानव मानव या साऱ्यांवरती तू अनन्वित अत्याचार केलायस. हे कामासूर दैत्या, जा जा, तुला शेवटची संधी देतो. जा आणि दैत्य कुळी जाऊन सुखाने राज्य कर. ठीक आहे कामासूर दैत्या, अरे याचसाठी तर विकट अवतारी आलोय. चालव चालव तुझी Oh.